विधिमंडळ अधिवेशनामध्ये मोबाईलवर रमी खेळणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत सापडलेत। संपूर्ण राज्यभरामध्ये कोकाटेंविरोधात आंदोलनाची राळ उठलेलीच आहे आणि अशामध्येच माणिकराव कोकाटे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। यावेळी होणारा विरोध लक्षात घेता त्यांना चांगलीच भागमभाग करावी लागलेली आहे। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची धुळे दौऱ्यात अक्षरशः पळता भुई थोडी झाली। कोकाटेंच्या दौऱ्याबाबत कमालीची गोपनीयता बाळगून सुद्धा हाय व्होल्टेज ड्रामा रंगल्याचं पाहायला मिळालं। माणिकराव कोकाटेंच्या ताफ्याला ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काळे झेंडे दाखवले। यावेळी पोलिसांकडून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली। विधिमंडळामध्ये पवित्र अशा मंदिरामध्ये या ठिकाणी जुगार खेळून पुरोगामी महाराष्ट्राची विचारधारा या ठिकाणी धुळीस मिळवलेली आहे आणि अशा प्रकारच्या मंत्र्याला त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये ठेवणं, वारंवार शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये जो मंत्री वक्तव्य करतो, अजितदादांनी त्या ठिकाणी त्याला आखलायला हवं। जर फडणवीस सरकारला लाज असेल तर तोही दाखलपट्टी करायला होती की जो शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये अनेक वेळा एकदा नाही अनेक वेळा चुकीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि त्याची तोही दाखलपट्टी केली पाहिजे। निष्क्रिय आणि जुगारी कृषी मंत्री आज शिरपूर येथे दौऱ्यावर असताना या ठिकाणी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला। रमी खेळतानाच्या व्हिडिओ नंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात संतापाची लाट आहे। त्यामुळे वाढता विरोध बघता माणिकराव कोकाटेंच्या धुळे दौऱ्याबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती। शहरात स्वागताचे बॅनर झळकले नाहीत, कोकाटेंच्या मुक्कामाचं ठिकाणही बदललं। तरीही ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आंदोलकांनी हॉटेल गाठत आंदोलन करून दाखवलं। माणिकराव कोकाटेंना मुक्कामाचे ठिकाण बदलावं लागलं। शासकीय रेस्ट हाऊस या ठिकाणी कोकाटेंचा मुक्काम ठरला होता, पण ऐनवेळी शहराबाहेरच्या एका हॉटेलमध्ये त्यांच्या निवासाची सोय करण्यात आली। माणिकराव कोकाटे कुठे मुक्कामी थांबले हे पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेला समजलं। हॉटेल बाहेर कोकाटेंच्या निषेधार्थ आंदोलन सुरू केलं। आंदोलकांच्या विरोधामुळे माणिकराव कोकाटे हॉटेलच्या दुसऱ्या मार्गाने बाहेर पडले। या निमित्ताने आम्ही शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने त्यांचा निषेध व्यक्त केला आहे। धुळे जिल्ह्याला आमचा त्यांचा विरोध आहे की त्यांनी जिल्हा दौरा करण्याऐवजी पत्त्यांचा रमीचा डाव खेळत बसावा, अशी या ठिकाणी आम्ही त्यांची मागणी केलेली आहे। एकीकडे धुळे दौऱ्यात कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना विरोधाचा सामना करावा लागला, तर दुसरीकडे कोकाटेंच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले। फक्त चमकोगिरी करणं, राजकारणाला विरोधाला विरोध करणं हे अत्यंत चुकीचं आहे। ते एका खाजगी पेट्रोल पंपाच्या उद्घाटनासाठी आलेले आहेत, म्हणून राजकारण करण्याचं काही कारण नाही। काही लोकांना राजकारण करायचं राहतं म्हणून ते राजकारण करतायत। साहेबांचं काम काहींना दिसत नाही। आमचे अजितदादा हे ज्या पद्धतीने सगळ्या महाराष्ट्राला सगळ्या योजनांच्यासाठी लागणारा निधी असो, विकास योजनांसाठी लागणारा पैसा असो, तो योग्य वेळी योग्य लोकांपर्यंत पोहोचवत आहेत आणि हे काम त्यांचं असंच चालणार आहे। म्हणून आम्ही कोकाटे साहेबांच्या स्वागतासाठी इथे उभे आहोत। राष्ट्रवादी काँग्रेसने माणिकराव कोकाटे यांच्यावर धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली। याचाच भाग म्हणून कोकाटे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षाचा मेळावा पार पडला। यावेळी आमदार शरद पाटलांनी स्तुतिसुमनं उधळत कृषी मंत्री नंतर मुख्यमंत्री होतात असं विधान करत कोकाटेंची शरद पवारांशी तुलना केली। या राज्यामध्ये यशवंतराव चव्हाणांपासून, शंकरराव चव्हाणांपासून, विलासराव देशमुखांपासून जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आदरणीय शरद पवार साहेबांपर्यंत हे सगळेच मंत्री हे पहिले कृषी मंत्री होते आणि महाराष्ट्र राज्याचा जो कृषी मंत्री असतो तो येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो। मी पाहिलं माणिकरावांना की माणिकरावांचा माझा नेता अजितदादा आहे, अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे। आम्ही असं म्हणणार नाही की माणिकराव तुम्ही मुख्यमंत्री व्हा। माणिकरावची इच्छा आहे की मला अजितदादांना मुख्यमंत्रीपदी पाहायचं आहे। धुळ्यानंतर माणिकराव कोकाटे जळगावातील चोपड्यात जाणार होते, पण होणारा विरोध लक्षात घेता कोकाटेंच्या दौऱ्यात पुन्हा बदल करण्यात आला। चोपड्याचा कार्यक्रम रद्द करून ते नंदुरबारला रवाना झाले। त्यामुळे विधिमंडळात रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंच्या कार्यक्रमाचा खेळखंडोबा होतोय। अमोल राजपूतसह किरण डाजणे, पुढारी न्यूज, धुळे।